रोजचं तेच जेवण खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज मी बनवलेला खायला खूपच टेस्टी आणि बनवायला सोपा, कमी वेळेत तयार होणारा हा सोयाबीन पुलाव नक्कीच चांगला ऑप्शन आहे। नमस्कार, आजची छान रेसिपी आहे अगदी झटपट होणारा सोयाबीन पुलाव। आजच्या व्हिडिओमध्ये हाच सोया पुलाव साध्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा सोयाबीन पुलाव करायला फार सोपा आणि एखाद्या बिर्याणीला सुद्धा चवीला मागे टाकेल असा सुपर डुपर टेस्टी तयार होतो आणि बनवताना मोजक्या साहित्यात तसेच घरगुती मसाल्यात तयार होतो अशी आजची ही रेसिपी आहे। सोया पुलाव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 वाट्या छोटे सोयाबीन घेतले आहेत। त्याला सोयाबीन वड्या किंवा सोया चंक असेही म्हणतात। हे मी छोट्या साईजचे चंक वापरलेत, तुम्ही लहान मोठ्या कोणतेही साईज घेऊ शकतात। यामध्ये मी साधं पाणी ओतणार आहे आणि या साध्या पाण्यातून धुवून घेतल्यावर मी 10 ते 20 मिनिटे भिजत ठेवणार आहे। सोया चंक चांगले भिजू द्यायचे आहेत। मी तुम्हाला इतर साहित्य दाखवते। साहित्यामध्ये मी एका मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे, तो मी मोठ्या तुकड्यामध्ये कापून घेणार आहे। त्यासोबत तुम्ही गाजर सुद्धा घेऊ शकता। 2 मोठे कांदे आणि 1 टोमॅटो मी घेतला आहे। त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर मी घेतली आहे। या सर्वांचा ठेचा बनवून मी या सोयाबीन पुलाव मध्ये वापरणार आहे। 2 वाटे हे घरगुती तांदूळ मी घेतले आहेत। तुम्ही हवं तर बासमती तांदूळ घेऊ शकता, त्यामध्ये हा सोयाबीन पुलाव फार भारी होतो। शिवाय घरगुती तांदळात सुद्धा हा सोया चंक पुलाव सुपर डुपर टेस्टी कसा होतो हे तुम्ही बनवून खाऊन त्याची चव मला नक्की सांगा। चला आता साहित्याची तयारी करायला घेऊया। सगळ्यात आधी कांदा मी या प्रकारे बारीक कापून घेणार आहे। त्यानंतर बटाटे मी सोलून साल काढून असं मोठ्या तुकड्यामध्ये कापणार आहे। टोमॅटो कापून तो प्लेट मध्ये काढून घेणार आहे। जे आले, लसूण मी तुम्हाला दाखवले ते खलबत्त्यात ठेचून घेणार आहे। आता ही तयारी झाली। आता बघा, या सोयाबीनच्या वड्या मी आधी साध्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या, त्यातलं पाणी मी पिळून घेतलं, कोरडे केले। आता यात मी मसाले टाकते। तर मसाल्यामध्ये पहिला मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे घरगुती लाल मसाला, त्यानंतर 1 किंवा 2 चमचे कोणताही बिर्याणी मसाला किंवा तो जर टाकता नाही आला तर गरम मसाला घ्या, त्यात सुद्धा हा सोयाबीन पुलाव मस्त तयार होतो। आलं, लसूण ह्याचा मी ठेचा तयार केला आहे, तो टाकणार आहे। त्यानंतर लाल हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचा ठेचा मी टाकणार आहे। या पुलावासाठी मी हे आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ठेचून घेतलं आहे, त्याने ते थोडं जाडसर राहतं आणि खाताना भारी लागतं। आता या मसाल्यासोबतच या पुलावाची टेस्ट आणखी वाढवायची असेल तर तुम्ही दही सुद्धा टाकू शकता, पण ते मी स्किप केलं आहे। आता सगळं मिक्स करून घेऊया। मी चमच्याने चांगलं मिक्स करून घेते, हवं तर तुम्ही हाताने मिक्स करू शकता। सगळे मसाले लावून घेतले। हे सगळे चांगले मिक्स झाल्यावर किमान अर्धा तासासाठी हे मसाले आणि सोयाबीन वड्या चांगले मुरत ठेवणार आहे। याने मसाल्याची चव सोया चंक मध्ये चांगली उतरते। या सोयाबीन पुलाव मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा वापरू शकता। आता मी या पुलावासाठी 2 वाट्या सोयाबीन वड्या घेतल्या, त्याच प्रमाणात मी 2 वाट्या जो तांदूळ घेतला आहे तो चांगला स्वच्छ धुवून मग तो पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवणार आहे, म्हणजे मस्त भात मोकळा होतो। पुलावासाठी तांदूळ घेताना तुम्ही कोणताही तांदूळ ज्याचा भात मोकळा होतो तो घेऊ शकता। त्यामध्ये बासमती, कोलम, सोना मसुरी असे तांदूळ या पुलावासाठी किंवा बिर्याणीसाठी सुद्धा भारीच असतात। आता तांदूळ भिजवला आणि सोयाबीन सुद्धा मसाल्यामध्ये चांगला मुरून घेतल्यानंतर साधारण अर्धा तासानंतर मी पुलाव बनवायला घेते। त्यासाठी गॅसवर मी पातेलं गरम करत ठेवलं। पातेलं गरम झाल्यावर त्यात मी 2 ते 3 पळ्या तेल ओतणार आहे। तेल चांगलं गरम झालं की मी फोडणीसाठी 1 चमचा जिरे टाकणार आहे। या जिऱ्यामध्ये अर्धा चमचा शाही जिरे तर अर्धा चमचा साधे जिरे वापरणार आहे, त्याची फोडणी भारी लागते। आता मी खडे मसाले टाकणार आहे। त्यामध्ये तमालपत्र, वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि चक्री फूल घेतला आहे।
हे खडे मसाले अर्धा मिनिटे मंद आचेवर मी परतून घेणार आहे। यातले एखादे दुसरे मसाले नसले तरी चालतील, जे उपलब्ध आहेत त्या मसाल्यात तुम्ही हा पुलाव बनवू शकता। मसाले परतून झाल्यावर मी 2 मोठ्या आकाराचे कापलेला कांदा टाकणार आहे। हा कांदा आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून घेतला आहे। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। तो 3 ते 4 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो मी बारीक कापलेत, तुम्ही हवं तर जाडसर उभे चिरून घेऊ शकता। कांदा टोमॅटो मी चांगला परतून घेतला। आता मी बटाटे टाकणार आहे आणि बटाटे चांगले परतून घेणार आहे। आता हे सर्व परतल्यावर मी मसाल्यात मुरत ठेवलेले भाज्या आणि सोयाबीन टाकणार आहे आणि हे सोया चंक 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। चांगले परतून झाल्यावर झाकण ठेवून चांगलं 7 ते 8 मिनिटे मध्यम आचेवर चांगलं वाफून घेणार आहे। फक्त मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्या करपणार नाहीत। 7 ते 8 मिनिटांनी बघा, भाज्या अशा थोड्याशा शिजल्यात, म्हणजे 30 ते 40% शिजल्यात। त्या संपूर्ण शिजवायच्या नाही। ते पुन्हा एकदा हलवून मग त्यामध्ये जे तांदूळ आपण भिजवून ठेवले ते तांदूळ पाणी काढून घालायचे आहेत। तर तांदूळ आपण असा भिजत ठेवला की त्यामधला स्टार्च आणि चिकटपणा पाण्यातून निघून जातो आणि भात मोकळा होतो। आता हा तांदूळ आपल्याला हलक्या हाताने या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी आता चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। त्यानंतर मी उरलेला पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकणार आहे। तो मी या स्टेपला टाकणार आहे, कारण मसाल्याची ओरिजिनल चव याच वेळी तांदळामध्ये उतरते। आता पाणी टाकायचं आहे। तर मी 2 वाट्या तांदूळ घेतला होता, त्या अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे। तर 3 वाट्या मी गरम पाणी ओतणार आहे। पाणी गरमच घाला, थंड पाणी घालू नका। यामध्ये तांदूळ शिजवताना आपण शक्यतो तांदळाच्या दुप्पट पाणी घालत असतो, पण मी 1 वाटी कमीच ठेवली आहे। या प्रमाणात मी पाणी ओतलं आहे। पाणी ओतून झालं। आता हलक्या हाताने पुन्हा चमचा फिरवायचा आहे आणि गॅस मध्यम आचेवर शिजवण्यासाठी ठेवायचा आहे। चांगली उकळी आल्यावर मग पाणी सुकेपर्यंत झाकून ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्ही याच पद्धतीने कुकरमध्ये पुलाव बनवता आहात तर या स्टेपला कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटांनी चेक करूया। हे बघा, याच्यातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे। तांदूळ संपूर्ण शिजलाय आणि भात असा सुटसुटीत मोकळा झालाय। हलक्या हाताने आता तो मोकळा करूया आणि गॅस बंद करून सजावटीसाठी कोथिंबीर टाकून घेऊया। गरमागरम सोयाबीन पुलाव खायला तयार आहे। हा दही सोबत खायला किंवा असाच खायला किंवा यावर मस्तपैकी साजूक तूप सोडून जरी खाल्ला तरी फारच स्वादिष्ट लागतो। तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला मोजक्या घरगुती साहित्यात झटपट तयार होणारा सोयाबीन पुलाव कसा बनवावा ती रेसिपी दाखवली। हा सोयाबीन पुलाव बनवताना तुम्ही जर तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या जरी वापरल्या तरी या प्रकारे सोयाबीन पुलाव अप्रतिम लागतो। तसंच हाच पुलाव जर कुकर मध्ये बनवायला घेतला तरी तो झटपट तयार होतोच, शिवाय चव सुद्धा जशीच्या तशी राहते। फक्त कुकर मध्ये बनवताना पाणी घालून 1 शिट्टी घ्यायची। तर आजचा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।